एका गावगुंडाप्रमाणे सूरज चव्हाण मारहाण करताय, पाठीत बुक्के मारताय। याच वेळी त्यांच्यासोबतचे सहकारी देखील मारहाण करताना दिसताय। सत्तेत असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगेंना बेदम मारहाण केली आहे। मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादांना आम्ही या ठिकाणी सांगितलो की तात्काळ तुम्ही या कृषी मंत्र्याचा या ठिकाणी राजीनामा घ्यावा व तसेच अजितदादांनी या सूरज चव्हाणचा या ठिकाणी राजीनामा घ्यावा। आणि नक्कीच सूरज चव्हाण, तुम्ही आज आमच्या एका छावावर हल्ला केलेला आहे, नक्कीच छावा स्टाईलनं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तर मिळायचं राहणार। सूरज चव्हाणला या महाराष्ट्रात ती जो गुंडगिरी दादागिरी जो करायला लागलाय, त्या सूरज चव्हाणला या छावा संघटना एक आग आहे आणि आगेत त्यांनी हात घातलाय। छावा संघटनेचे छावे तुला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। यावेळी तिथं उपस्थित असलेल्या छावाच्या इतर कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्यात आली। विधान भवनाच्या सभागृहात माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर छावा संघटनेनं आंदोलन केलं। छावा संघटनेनं सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले। या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांनी घाडगेंना बेदम मारहाण केली आहे। छातीला मार लागलेला आहे, पोटात त्रास होतोय, बोलायला सुद्धा त्रास होतोय। अगोदर बघतो माझं यांनी काय काय तोडलंय, त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं। शेतकऱ्यांची पोरं तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा त्यानंतर घाडगेंनी दिला। आम्ही काय कोणाला मारायला गेलो नव्हतो, आम्ही कोणावर दगडफेक करायला गेलो नव्हतो, आम्ही कुठं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विषयच नव्हता आमचा। आम्ही फक्त सांगत होतो की त्या ठिकाणी बाबा तुम्ही हे पत्ते तुम्ही त्यांना द्या आणि त्यांना घरी पाठवून खेळायला सांगा। अहो, ते राज्याचंच विधानसभा घर आहे, त्याच्यात राज्यामध्ये अनेक कायदे तयार होतात। कोण लोक होते तुम्हाला? बरं मला एक सांगा, आता मारहाण करत कोण लोक होते ते सांगा। राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असतील, काही गुंड लोक आहेत, आमच्या लोकांना त्याची माहिती आहे। बघू आता, शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केलाय। अजित पवार, तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता, अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरांना तुम्ही मारण्याचं काम करताय। याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, म्हणजे मोजावी लागणार। विजयकुमार घाडगे यांच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान छावा संघटनेनं लातूर बंदची हाक दिली आहे। लातूर शहर बंद